4 रन. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक सुंदर फटका. लॉंग ऑफला मात्र फेकला जाईल शेल आणि समाप्त होतोय फलंदाज. केतन मात्र डिग्री बाद झालाय. केतन मात्र ठिकाणी बाद झाले. चांगला फटका होता केतनचा. सुरुवातीला आपण पाहिलं तर ऑन साइडला एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून जरूर आला होता, परंतु दुसऱ्या बॉल मध्ये देखील विकेट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. लॉंग ऑफला मात्र झेल त्याचा पकडला गेलाय आणि त्याचा देखील खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर मग धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 4 आणि चेंडू फेकून झाले 3. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट आणि हा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळाला होता. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 5 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड फर्निचर उद्ध्वस्त या ठिकाणी केलं गेलंय. दुसरा धक्का बसतोय भोईदाफाडा टीमला. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सागर मात्र आउट. चला, नुकताच झालेला मॅच आपण पाहिला तर एन्जॉय ग्रुप टीमच्या संघाने तो जिंकला गेला आणि मॅन ऑफ द मॅच गौतमनं चांगला स्कोर जरूर बनवला होता, म्हणूनच आपण मॅन ऑफ द मॅच ची निवड त्याची या ठिकाणी करतोय. चला गौतम, आपण पुढे यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार निश्चितच या ठिकाणी दिला जाईल. लाभेश जाबर दादांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ऑन साइडला सुंदर फटका होता. दोन धावा निश्चितच या ठिकाणी पूर्ण होत आहेत. इकडे काय ना हा पनीर ठेव, मी आहे ना. षटकातील पुढचा बॉल टाकण्याकरता सज्ज झालेत गोलंदाज. यावेळेस आपण पाहिलं तर बिमर चेंडू हाताला गेलाय आणि पंच आपण या ठिकाणी पाहिलं तर सुरेंद्र घाटल सरांच्या माध्यमातून बिमरचा इशारा मात्र या ठिकाणी आलाय. विशाल आलेत बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक टाकण्याकरता. पहिलं षटक आपण पाहिलं तर मग विजयच्या माध्यमातून टाकलं गेलं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 7 धावा त्याने देखील खर्च केल्या आणि महत्वाचे 2 फलंदाज मात्र बाद केले त्याने. 3 हिटचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला. चेंडू जाईल एका टप्प्यानं स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडं. 4 धावांकरिता आलाय हा चौकार. 4 रन.
फटका चांगला आहे ऑन साईडला. लॉंग ऑन रिझनला मात्र शेड्यूलला पकडलं गेलं आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र परतावं लागेल. या ठिकाणी फलंदाज आपण पाहिलं तर आविष्कार मात्र ठिकाणी बाद झालेत. आविष्कार आहे सॉरी संदीप मात्र बाद झालेत. आविष्कार आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. यंग मराठा टीमने पुरस्कृत केलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम बापाने टीम्स आपण पहिलं विवेक देखील इथे दाखल झालेले आहेत. भरपूर चांगले क्रिकेटपटू आहेत. विवेक तुमचं सुद्धा स्वागत असेल. अगदी आपण पाहिलं तर भरपूर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आहेत आणि त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आपण. मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय एक छान असा मुकाबला जो आपल्याला दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर धागवा देव वैदापाडा विरुद्ध साईबाबा काजूपाडा. हा व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान सुरेंद्र गाटल सरांनी मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला देखील आहे. टीमची टोटल आपण पाहिली ना तर पलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे 15 धावा 15 रन्स. डेड बॉलचा इशारा नक्कीच आपल्याला येत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आहेत. अगदी अपील केले आहे. फुलर लेनचा चेंडू होता. LBW आपण पाहिले. शिकार मात्र मिळाली आहे. फलंदाज होईल इथे बाद. पूर्णपणे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लाईन अँड लेंथ मिस केली. प्रत्येक पाहिला पण तर 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडला गेला आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने मोठा धक्का मात्र इथून लागतोय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिले तर धागवादेव बोईदापाडा संघाला. मरुदेव स्पोर्ट्स राजावली बी टीमचे कर्णधार असतील. नियम पूर्ण करा. या स्पर्धेचे जे नियम्स असतील त्या नियमांचं पालन करा. तसेच मी एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला देखील विनंती करतोय की या स्पर्धेचे जे काही नियम्स असतील ते नियम तुम्ही देखील पूर्ण करा अशी विनंती करतोय तुम्हाला मी. फिफ्टीन रन्स 15 धावा आपण पहिल्या फलकावर आपण सध्या तरी 4 चेंडू फेकून झालेत. तर दुसरा क्रमांकाचं षटक ऑन आहे. नितीन अँड आविष्कार. नितीन नुकतेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा पाहावं लागेल. पंचांना थोडासा आपण पाहिलं तर मेहनत करावी लागते. कसरत करावी लागते. सराव करावा लागते नक्कीच आपण. कारण की गोलंदाजाची जी गोलंदाजी आहे ना थोडी दिशाहीन मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जो इंटेन मात्र आपण पाहिला ना तो खेळण्याचा आहे. परंतु इंटेन खेळण्याचा मोठा फटका जरूर आहे. परंतु चेंडूवर नजर टिकवणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना मित्रांनो. ती टिकवली जात नाही आहे. तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की बॅट आणि चेंडूमध्ये तितकं चांगला ताळमेळ मात्र होत नाहीये. आता सरळ डाऊन द ग्राउंड शॉट आहे. चांगला फटका. सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फटका. सीधा तीर घाव केलाय गंभीर. चेंडू सरळ निघून गेला. यंग मराठा चषकातील हा शानदार दमखम दर्शवणारा हा लाईट चौकार. वीस धावा फलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिली इथून खेळ होत असताना पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला तर सज्ज झाला मिस्टर सतीश साठे, ज्याला आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण स्पेल आहे या तिसऱ्या षटकाचा. आणि या स्पेलमध्ये पहिल्या 2 स्पेलमध्ये आपण पाहिलं मग सरासरी मिळाली आहे 10ची. परंतु या ओव्हरमध्ये ती सरासरी मोठी करायची आहे. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला जातो मिड विकेटच्या दिशेनं. खेळाडू आहेत तिथे. चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा मात्र मिळवल्या जातील की वाचवल्या जातील. परंतु आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला बघायला मिळाली आहे. हे 2 बॅटर्स आपण पाहिलं तर आत्तापर्यंत चांगला ताळमेळ दर्शवताना पाहायला मिळत आहेत. कारण की नुकताच आपण पाहिला तर जे दाखल झालेले नितीन यांना देखील आपण पाहिलं. आविष्कार देखील
मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, फिल्डर आहे तिथे, झेल मात्र या वेळेला पकडला जाईल, फलंदाज होईल बाद. धक्का महत्वपूर्ण, परतावं गेलं मैदानाच्या बाहेर. आविष्कार या खेळाडूला महत्वाची विकेट मात्र गमावली आहे धागवा देव या टीमनं, आणि नक्कीच अडचण मात्र या ओव्हरमध्ये सतीशनं निर्माण केली आहे धागवा देव टीमसाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर योगेश परेड. नितीन यांना पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एंडकडे, योगेश परेड स्ट्राईक एंडकडे. आत्तापर्यंत सतीश जवळजवळ एक चौकार त्याने खर्च केला, परंतु त्यानंतर त्याने आपल्या संघाला एक महत्त्वाची विकेट देखील मिळवून देण्याचं कार्य केलं आहे. सक्सेसफुल षटक मात्र फेकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. लेफ्ट आर्मने चांगली अँगल बनवून गोलंदाजी केली जाते आणि त्या गोलंदाजीचा चांगला फायदा देखील होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल आपण बघितली आहे ना, तर नक्कीच थोडीशी शांत ठेवण्यामध्ये त्यांना यश देखील मिळालेलं आहे, कारण की 22 धावा फलकावर आपण पाहिल्यात. सरळ खेळण्याचा प्रयत्न केला होता, टॉपेज झालाय, फिल्डर आले तिथे पॉइंट वरून, झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु झेल ड्रॉप झालाय. बघा क्रिकेटच्या पटलावर एक धाव खूप महत्वाची आहे, परंतु इथे धाव पण महत्वाची होती आणि झेल सुद्धा महत्वाची होती, परंतु इथे झेल सुटले आणि त्यामुळे धाव मिळाली आहे. 23 धावा फलकावर 5 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत तिसरं षटक आहे. चेंडू फेकून झालेले आहेत 4. अगदी आपण पाहिलं तर मग नाप तोलून गोलंदाजी केली जाते. खोलटप्प्याचा चेंडू आपण पाहिलाय तर पंचांच्या नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिला की हे जे कृत्य होतं, म्हणजे ज्याप्रमाणे ॲक्शन झालं, परंतु त्या फलंदाजाचं ॲक्शन आहे ना ते पंचांच्या नजरेत आलं नाहीये. कसं नजरेत नाही आलं, कारण की गोलंदाजाने चेंडू हाताळला तेव्हा अगदी पंचांच्या समोर येऊन उभा राहिला, म्हणजे पुढचं चित्र होतं ते दृश्य मात्र दिसलं नाही, त्यामुळे त्याने सरळ नकार दिला. फुलटॉस होता, कडे शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये व्यवस्थित चेंडू आलेला नाहीये. ओ मिसफील्ड झाली, एक धाव मिळाली आहे, दुसरी धाव देखील मिळेल, कदाचित तिसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? हो, 3 धावा पूर्ण झाल्यात. आता पाहावं लागेल 3 झाल्या, चौथी घेतली जाईल का? असं करत असतानाच पाहता आपण 4 धावा इथे पूर्ण केल्यात. ज्या प्रकारे शतरक्षणामध्ये धावफळ उडाली आहे आणि त्याचा मोठा फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला, या 2 खेळाडूंना. आणि नक्कीच आपण पाहिलं योगेश आणि नितीननं मात्र तालमेल चांगला जुळत असताना 4 धावा या चेंडूवर जोडल्या आणि या 4 धावेने टीमची टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्याच्या मोबदल्यात 27 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. 9ची सरासरी प्राप्त केली पहिल्या 3 षटकामध्ये, परंतु शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतात हे देखील पाहूया. जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया. थँक्यू डीजे. 27 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहू शकतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गड्याच्या मोबदल्यात. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर आलेले आहेत आता शेवटच्या षटकामध्ये मिस्टर नवनाथ. खटाळे यांना पाहिलं आपण तर या टीमचे एक महत्त्वाचे खेळाडू आहेत, जे बॅटिंग बॉलिंगचा स्तर मात्र साईबाबा काजूवाडा टीमचं मात्र नक्कीच मोठ्या प्रमाणात योग्य रीतीने सांभाळतात. ही सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते, म्हणूनच आपण बघितलं की त्यांच्या जर्सीवरचा नंबर देखील 1 पाहायला मिळतोय. बॅटची कडा इथे पाहिलं स्लिप तैनात होतीये. विकेट मात्र मिळेल नवनाथला. धक्का क्रमांक 6 दागवादेव वैदापाडा संघाला. धन्यवाद डीजे. बघा 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 चेंडूमध्ये इतक्या वेगात, म्हणजेच जसं आपण बघितलं फास्टर षटक फेकण्यामध्ये आपण बघितलं भारतीय टीमसाठी खासियत ज्याची असते ती म्हणजेच खेळाडू आपण पाहिला तर मग रवींद्र जडेजा, ज्याची नक्कीच आठवण होते,
कारण की अगदी लवकर म्हणजेच कमीत कमी मिनिटामध्ये आपण पाहिलं षटक पूर्ण करतोय. परंतु त्याच प्रकारे अगदी आपण पाहिलं तर लवकर जलद 3 चेंडू देखील कंप्लीट केले नवनाथने. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर दुर्गेश दांडेकर आपण पाहिलं जो फेस करेल या महत्त्वपूर्ण षटकातील पहिला चेंडू. अगदी आपण पाहिला खडे शॉट एक्झिक्यूट केला. शॉट कव्हरला चांगली फिडिंग झाली आहे. चला 2 कर्णधारांना मी विनंती करतोय पुढील जे 2 कर्णधार असतील जे नक्कीच त्यांना मी विनंती करतो आहे गावदी स्पोर्ट्स षष्टीकर पाडा आणि आई दुधाई स्पोर्ट्स आसरोटी चिंचोटी या टीमला मी विनंती करतोय की आपण टॉसच्या दिशेने या. टीमची टोटल आपण बघितली आहे तर 30 धावा फलकावर आहेत 6 गाड्याच्या मोबदल्यात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न लेग कट्टर पद्धतीची गोलंदाजी होतीये आणि त्याला मात्र खेळणं तितकं इझी जात नाहीये. बघा इथून आता 2 धावा इथून झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहे 1. मैदानाच्या आतमध्ये सलमान खान आलेला आहे. बघा फोकस करो. अरे जल्दी जाओ भाई मैच चल रहा है. ये शूटिंग नहीं चल रही पिक्चर की आप दबंग बनते सलमान खान इधर आ रहे हो. हे शेवटचा चेंडू असेल. या वेळेला पाहिलं आपण तर डॉट चेंडूने आपण पाहिलं तर मग इनिंगची समाप्ती झाली आहे. इनिंग समिट ठेवलेली आहे 6 गाड्याच्या मोबदल्यात 32 आणि 33 धावांचं लक्ष 33 रन्स आपण पाहिलं तर हे जिंकण्यासाठी आपण पाहिलं आव्हान ठेवलं गेलं आहे. ज्या अनुषंगाने आपण चर्चा करायची झाली आहे तर मग या 33 धावा कशा पद्धतीने केल्या जातील ते देखील पाहिलं जाईल. चर्चा त्यांची देखील करूया. तत्पूर्वी आपण विनंती करूया 2 कर्णधारांना की या टॉससाठी आई गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकर पाडा आणि आई दुधाईस असरोटी चिंचोटी टीमला. माल पिएंगे हम तो माल पिएंगे माल संगे चखना और बीड़ी पिएंगे जहाँ जहाँ मेरा वहीं हमर डेरा अरे मंगरी कर बाटी में डेरा सांझ डेरा अरे जहाँ जहाँ मेरा वहीं हमर डेरा अरे मंगरी कर बाटी में डेरा सांझ डेरा मंगरी कर बाटी में सांझ डेरा मंगरी कर बाटी में हम माल पिएंगे हम तो माल पिएंगे मंगरी कर बाटी में माल पिएंगे हम तो माल पिएंगे माल संगे चखना और बीड़ी पिएंगे. DJ जागृत in the mix. धन्यवाद डीजे. चला मी विनंती करतोय आई गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकर पाडा टीमचे कर्णधार असतील दुधाई स्पोर्ट्स असरोटी चिंचोटी टीमचे कर्णधार असतील त्या 2 कर्णधारांच्या दरम्यान खूप महत्त्वपूर्ण जो असेल टॉस तो देखील आपण करणार आहोत. कारण की मागची स्पर्धा आपण पाहिली आहे तर स्वर्गीय रवींद्रदादा स्मृती चषकाचं आयोजन आई गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकर पाडा संघाने देखील केलं होतं. हा डेफिनेटली आपण पाहिलं तर मागच्या टुर्नामेंटचं आयोजन राहायला गेलं होतं. गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकर पाडा टीमच्या माध्यमातून चर्चा करायची झाली आहे. रवींद्रदादा स्मृती चषक 2025चा दिमागदार आयोजन. चला आता कर्णधार आलेले आहेत 2 कर्णधार. हा नक्कीच मी विनंती करतोय शिवरामजी शेळका यांना सुद्धा की आपण मंचावर या आणि मंचावर येऊन विराजमान व्हा अशी विनंती करतो. या दशरथ आपण 2 कर्णधार गफूरजी दांडेकर आपण सुद्धा या. चर्चा करूया आपण तर टॉस करूया. 2 कर्णधार आहेत. इझी लगेच आपण पाहिलं तर लगेच डिसिजन घेऊया. क्विक डिसिजन. चिंचोटी टीम कोल छापा येतोय. दशरथ यांच्या बाजूने काटा. दशरथ टॉस जिंकलाय तुम्ही काय निवडाल? शतरक्षण. शुभेच्छा तुम्हाला इन बस स्टॉपला. जास्त प्रश्न आज नाही येत कारण की प्रश्न माझे सुद्धा संपलेले आहेत.
आता मलाच प्रश्न पडला की संघांना काय प्रश्न विचारायचे. जाऊया आता मात्र नक्कीच दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडलं जाईल प्रत्यक्षात या पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच येतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चला लगेच मॅच सुरू झाली आहे. नक्कीच आपण पाहू शकतो इथे मॅचला होत आहे सुरुवात. 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे गणेशजी साठवण यांच्याकडून, परंतु नक्की कोणासाठी ते पुन्हा एकदा आपण कन्फर्म करूया. सध्या आपण पाहिलं तर मग चर्चा करायची झाली आहे तर 33 धावांचे लक्ष्य आहे. ओपनिंगची जोडी आपण पाहिली आहे, नवनाथ आणि सतीश आपण पाहिला. सरळ फटका हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड शॉट. चेंडू सरळ सीमारेखा पार आणि हलय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजी. अगदी आपण पाहिलं तर नवनाथ हा असा खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, त्याचं प्रत्यक्षात त्याने दर्शन दिलंय. प्रदर्शन आणि दर्शन नक्कीच. खाली राहणारा चेंडू या वेळेला पण बघितला. धूमधडाक्यात सुरुवात नवनाथनं केली आहे, पण त्यानंतर हा आलेला एक डॉट चेंडू देखील बघायला मिळाला आपल्याला. 33 धावा म्हणजेच काय तर येणारे 21 मध्ये 27. मी तर म्हणे की 21 चेंडू नाही घेणार हा टीम, कारण की त्यांच्याकडे जर नवनाथ उभा असेल ना, मी तर म्हणेन की 2 षटकामध्ये 33 धावा पूर्ण होतील. की नवनाथचा खेळ मी अनेक वेळा अनेक मैदानावर देखील पाहिले आहेत. बघा या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहे. 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर साईनाथ दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. बाउंड्रीच्या बाहेर जर प्रेक्षकाने झेल पकडला षटकाराचा तर तिथे देतील मिळतील 100 रुपये. नक्की दुपारच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं तर जगदीशजी वडोला साहेब देखील उपस्थित होते आणि त्यांच्याकडून देखील पारितोषिक लावलं होतं की ऐवा कॅच पकडला तर नक्की त्यांच्याकडून देखील 100 रुपये होते, परंतु आता ते नाही आहेत. मग आपण पाहू शकतो की साईनाथ दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. ते बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडला तर ते तुम्हाला जरूर मिळेल. पण इथून आपण पाहिला आता या मॅचमध्ये आलेल्या 7 धावा 7 रन स्कोरबोर्डवर आपण पाहिल्या. सतीश आणि नवनाथ आपण पाहिले. या जोडीकडे आपण नजर टाकली है ना, लेफ्ट एंड राइट वाला कॉम्बिनेशन है. ये कॉम्बिनेशन अब क्या सक्सेस होने वाला है. अगली गेंद दाहिने हाथ के गेंदबाज थे. गेंद देखो उछाल लेने वाली थी, गेंद का ऊपर वाला हिस्सा बल्ले को लेकर गेंद गई है लॉन्ग स्टॉप की दिशा में. वहाँ पे मिलेंगे 2 रन. तो 2 रनों के साथ टीम का टोटल है ना वो आगे बढ़ता हुआ टीम का टोटल जा पहुंचा है 9 रनों पर. 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, यानी कि पावर प्ले के ओवर का अभी भी एक गेंद शेष है. तो इस एक गेंद पे क्या यहाँ से बड़े रन बल्लेबाज ढूंढेंगे या फिर स्ट्राइक को रोटेट करने का प्रयास करेंगे, क्योंकि यहाँ पे देखो 33 रनों का जो टारगेट रखा है 33 रनों का वो आसानी से बन सकता है. पार्टनरशिप यहाँ पे अच्छी बिल्डअप होती हुई नजर आ रही है. ये देखो अगली गेंद, ये सही ठिकाने पे गेंद गई थी और देखो बल्लेबाज ने वहाँ पे मिस की, क्योंकि यहाँ पे अगर सीधे बल्ले से ज़्यादा खेलते तो ज़्यादा फायदा मिलता, लेकिन ऐसा नहीं हुआ है. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या हो चुके हैं बिना किसी नुकसान के 9 रन, यानी कि अब देखो यहाँ से मुकाबला जीतने के लिए ना 18 गेंदों का खेल बचा है और 18 गेंदों में जीतने के लिए 24 रन. ये आने वाली कहानी है. एक कहानी में क्या बदला होगा, कहानी में क्या बड़ा वाला ट्विस्ट आएगा, ये आंखों देखा हाल आपके पास लेके आएंगे हमारे साथी कमेंटेटर दोस्त मिस्टर विजय जी भोये. धन्यवाद. बगीचा बबूल का लड़ जाओ पानी भरा
धन्यवाद मिस्टर काजूपाड्याचा जयेश, थँक्यू. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक पुढे आलाय, परंतु त्या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दोन टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली गेली आहे 12 आकड्यावरती. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर मग दुसरं ऑन झालंय. गोलंदाज आपण पाहिला तर मग केतनच्या माध्यमातून हे दुसरं षटक आपण पाहतोय. 2 बॅटर नवनाथ आणि सतीश चांगले बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल होता परंतु मिस केलाय, परंतु चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. वाटतं बॅटची हलकीशी लेडिंग एज या ठिकाणी लागली गेले. हेच तेच पंचाने या ठिकाणी दर्शवले की ह्या धावा 2 मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये जरूर दिल्या जातील आणि दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. म्हटलं गेलं ना, सामर्थ्य जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतो आणि निश्चित या ठिकाणी संघर्ष केला जातोय मैदानाच्या आतमध्ये नवनाथ कडनं. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या खूप बाहेर निघणारा होता, पण आमच्याकडे वळलेत. निश्चितच हा चेंडू असणार आहे वाईट, म्हणजे अवांतच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल, यात काही शंका नाहीये. केतनचा हा पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू मात्र पहिल्यांदा थोडासा खाली राहिला होता. बॅट जी आहे ती वरून मात्र फिरली होती, तेच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं की चेंडू असणार आहे हा मात्र डॉट. चेंडूचे सांगता या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवलंय. लॉंग ऑन मात्र ते लँड झालं गेलं आणि निश्चितच 4 धावा या फटक्यावरती पुन्हा एकदा मिळतील नवनाथ याला. आणि या चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे 19च्या घरामध्ये. 19 धावा धाव फटक्यावरती लागल्या गेल्यात. काय म्हणशील जयेश, मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू है. नवनाथ के बारे में हम जरूर कहेंगे, ये खड़े रहेंगे तो इस मुकाबले को जल्दी फिनिश करेंगे, क्योंकि बेहतरीन शॉट्स उनके बल्ले में से हमेशा हमने देखे. और देखो ये उनके अगर पक्ष में गेंद डालोगे तो ये छोड़ने वाले खिलाड़ी नहीं है. बल्ले का किनारा, लेकिन विकेट कीपर का सहा नहीं मिला वहाँ पे. थर्डमैन के खिलाड़ी के पास भी मौका था, लेकिन मौके को यहाँ पे 2 बार गवा दिया, क्योंकि एक ही मौका 2 बार में आया था विजय, यहाँ पे गवा दिया. ऐसे मौके लेने चाहिए, क्योंकि अगर ऐसे मौके आप नहीं लोगे तो फिर इस मुकाबले आप कहीं ना कहीं दूर चले जाओगे. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटर मोठ्या फटक्यासाठी निश्चितच तयारीत होता, परंतु त्याला मात्र थोडंसं भंग करण्यासाठी हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या थोडासा मात्र बाहेर ठेवला होता आणि निश्चित त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता नवनाथनं. धोक्याची घंटा वाजू शकली असती जयेश या बॉल वरती. हा जरूर आपल्याला ते पाहायला मिळालं. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत स्ट्राईक एंडकडे. अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ होत आहे. दिशा आहे चेंडू, मात्र इथे पंच जरूर येतील आपल्याकडे. हो, आणि पंचाने म्हटलं की यस इट इज अ वाईट, मात्र एक्स्ट्रा धावा मिळतील. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर पोचली आहे 21च्या घरामध्ये. जवळजवळ 33 धाव्यांचं लक्ष आहे, म्हणजेच काय तर जवळजवळ अजून सुद्धा फिर से गेंद उसी दिशा में डाली है. देखो हाँ डेफिनेटली देखो, अब ये गेंद वाईट डाली, यानी कि अब 11 रन की ज़रूरत है. 11 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कुठेतरी गोलंदाजाला डावखोर हाताच्या समोर स्ट्रगल व्हावं लागतं आहे. हे भरपूर संघांचा मी नक्कीच पाहिलं गेलं आहे, कारण की एखादा जर डावखोर हाताचा खेळाडू असला ना की मग उजव्या हाताचा गोलंदाज आहे ना स्ट्रगल करते, परंतु यावेळेला तो स्ट्रगल नाही झाला. पंच आहेत, वाईट बॉलचा इशारा दिलाय. अगदी आपण पाहिला, अगदी जवळजवळ चर्चा करायची झाली तर मग आता 10 धाव्यांची गरज. आणि निश्चितच ज्या ठिकाणी आपण बॉलर पाहिलं केतन थोडीशी मागणं ठरताना जरूर पाहायला मिळतात. यावेळेस षटकातील पुढचा बॉल हॅप ट्रॅकर बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुढचा फटका खेळण्यासाठी निश्चितच
सुवर्ण संधी होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर लिडिंग एज लागले गेले, मात्र काम तमाम झालंय. फलंदाज या ठिकाणी पण फलंदाज बाद असणार आहे का? येस, या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र डिसिजन पेंडिंग आहे. डिस्कस थोडस मात्र चालू आहे. दोन पंचांमध्ये विचार विनिमय मात्र केला गेलाय. पंच नॉट आउट ना? येस, नॉट आउट आहे. म्हणजेच याचाच अर्थ की दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 23 आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जयेश, या ठिकाणी मॅच बनवायचा असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर गुच्छाने विकेट पकडावे लागतील किंवा मग जास्तीत जास्त चेंडू मात्र डॉटच्या सुरूमध्ये टाकावे लागतील, तेव्हा मात्र पुन्हा वापसी करू शकेल धागवाडेव बोयदापाडा टीम. हा जरूर, तुम्हाला इथून विकेट सोबतच डॉट जास्त प्रमाणात चेंडू मात्र तुम्हाला फेकावे लागतील. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ना तो देखील मोठा करावा लागेल, वाढवावा लागेल, तर तुम्हाला या मॅचमध्ये मोठी लढाई आणि बरोबरीची लढाई करण्याची एक मोठी संधी देखील प्राप्त होऊ शकते. परंतु संधी मात्र सहजासहज मिळणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम, कठीण मेहनत देखील करावी लागेल. दुर्गेश शॉर्ट पिच चेंडू, हुकचा फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु चेंडू जातोय डिक्लेरेशनच्या झोनमध्ये. बघा, 2 धावा जर अशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करणार ना तर मग विरोधी टीमचे जे खेळाडू आहेत अगदी मात्र वाटच पाहतात आपली वाट लावण्यासाठी. मात्र त्यांची वाट लावायची आहे की नक्कीच तुम्हाला वाट पकडायची आहे. आता गोलंदाजाला नक्कीच विचार करावा लागेल की कोणत्या दिशेने गोलंदाजी केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे हे देखील पाहावं लागेल. 2 धावा इथे आल्यात. अगदी आपण पाहिलं म्हणजे 8 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. दुर्गेश यांचा पुढचा चेंडू नवनाथसाठी. हा चेंडू आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय, म्हणजेच काय तर वाईड मिळेल. इथून आता 7 धावा हव्या असतील. कुठेतरी असं वाटलं होतं की इथून एक चांगल्या प्रकारे मी तर म्हणेन की लवकरात लवकर गेम फिनिश सुद्धा होऊ शकतो आता, परंतु असं वाटलं की चांगली फाईट देखील बघायला मिळेल, परंतु तसं झालं नाही आहे. फुलटॉस ऑन साइडला स्विंग केलंय इनटू द गॅप. चेंडू एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने करतोय बाउंड्री लाईनला क्लिअर. दमदार फटका नवनाथचा पाहायला मिळाला, क्लास पाहायला मिळाला फुलटॉस चेंडूवर, आणि हा एक मोठा चौकार नवनाथच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 धावा. थँक्यू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथून आपण पाहिलं तर 2 धावा मात्र मिळतील. स्कोर इज लेवल मात्र आपण पाहतो. एका धावेची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी. अगदी आपण पाहिली आहे तर मग 1 साइडवाला मुकाबला आणि 1 साइड हिरो म्हणजे नवनाथ याची आपण चर्चा करू शकतोय. बॉलिंग सुद्धा त्याने भरपूर चांगली केली. इकॉनॉमिकल षटक फेकलं ज्याने शेवटचं विकेट तिथे मिळवली आणि बॅटिंग दमदार केली आहे. फुल टॉस चेंडू पुढे येऊन डाऊन दी ग्राउंड शॉट लगवण्याचा प्रयत्न, हवेत फटका, एकदा मात्र मिळेल विजयी धाव आणि अशा तऱ्हेने सामना जिंकला गेला आहे. श्री साईबाबा काजूपाडा टीमनं, काजूपाडा टीमचे अभिनंदन, कारण की राजावली परिसरातून बिलॉंग करणारा टीम आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मॅचमध्ये त्याने पहिला मोठा विजय मिळवला गेलाय. चला आपण सकाळच्या सत्राचं चर्चा करूया. तर पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकणारा टीम नित्यसाई लोहियानगर हा पाहिला आपण. दुपारचं सत्र आपण पाहिलं तर तो 2 मॅचेस जिंकणारा टीम आपण पाहिला. तर एन्जॉय ग्रुप बेलकडीचा टीम पाहिला आपण. परंतु शेवटचं जे सत्र आहे संध्याकाळचं सत्र, आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचेस जिंकणारा टीम कोणता असेल हे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये देखील पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण वही या पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये